गुड मॉर्निंग. सो ही मेहंदी काल रात्री जी आम्ही काढत होतो त्याचा कलर किती छान आला आहे. दोन्ही हातावर सेम स्टेन्सिल यूज केलं आहे. आत्ता मी तुम्हाला कंदील पण दाखवते आणि ही तर मेहंदी झालेली आहे. आता पूजेची जी बाकी तयारी असते ती मी करणार आहे आज. आणि आकाश कंदील किती छान दिसतंय. आम्ही जरा जुगाडू केली आहे त्याची प्लेसमेंट. खर्च एकदम कमी. आणि हा इतका प्रिटी कंदील आम्ही फक्त 30 रुपयाला, 30 नाही 30-40, मला एक्झॅक्ट आठवत नाही की काईट पेपर. हां 5-10 रुपयाला काईट पेपर होता. आम्ही 3 शीट्स काईट पेपर वापरलाय आणि 1 शीट गोल्डन पेपर वापरलाय आणि बस दॅट्स इट. लाइटिंगचं काय करायचं. इतके टेप्स खूप नाही लावले, लगेच निघेल. पण जे आम्ही तो गोळा तो असा फिरवून 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 सेट करत होतो त्याच्या मेहनतीमुळे जास्त वाईट वाटतंय की ते खूप आता काढायचं म्हणजे. पण काढायला तर लागेलच कारण खूप गंज. काय झालं माहितीये का, मी जो इस्पो बघितलेला ना त्याला अशी टोकं आहेत ना, ते वळलेलं नाही असं. इथे ते वळलंय त्याच्यामुळे वायरचा शेप असा छान नाही आला. संध्याकाळी जरा ते आले की लाइटिंगचं काहीतरी परत एकदा फिगर आउट करू आम्ही आयुष्यात. आज आम्ही ट्रान्झिशन शूट करणार आहेत. लक्ष्मीपूजनचं गुड्डी आणि मी. फायनली गुड्डी दिदी परत एकदा कॉन्टेंट सिरियसली घेताना. मी आता जस्ट रांगोळीसाठी मस्त दरवाजात गेरूने असं स्क्वेअर करून घेतला आणि एक पट्टी ओढून घेतली. मी तुम्हाला दाखवते. कुठल्याच प्लेन लादीवर मला रांगोळी काढायला आवडत नाही. गेरूवरच रांगोळी खूप सुंदर दिसते असं मला वाटतं. तो गेरू सगळा सुकला आता की मग मस्तपैकी मी रांगोळी काढेन. आज लक्ष्मीपूजन आहे सो खूप छान तयारी आम्ही चालू केली आहे. किचन अजून थोडं सेटल व्हायचं आहे. मला समजत नाही आहे तिथे एक्स्ट्रा भांड्यांचं मी काय करू. काही भांडी जी आहेत ना ती अशी पण नाही आहेत की अगदी मी बाल्कनीत एखाद्या गोणीत वगैरे बांधून ठेवून देऊ, कारण कधी कधी लागतात. पण अशी पण नाही आहेत की त्यांना ट्रॉलीत जागा होईल. सगळा गोंधळ होतोय. मला ना कधी कधी असं कन्फ्युजन होतं ब्लॉग करताना, स्वतःला बघू की कॅमेऱ्यात बघू. तर आता मम्मी कदाचित येणार आहे भाऊबीजेला किंवा भाऊबीजेच्या नंतर वगैरे, तर ती काहीतरी फिगर आउट करून देईल आपल्याला. ते सगळं झालं. हां आणि पूजेची भांडी गुड्डी मॅडमनी मी मेहंदी काढली तर मी तिला सांगितलं की पूजेची भांडी मला साफ करून दे, तर तिने सगळी मस्त पूजेची भांडी साफ करून दिलं. कंदील किती छान झाला आहे ते पण मला सांगा कमेंट. हँडमेडच आवडतो मला तर, काय माहिती का, म्हणजे मी याच्या आधी लग्नाच्या आधी मी नाही बनवला कधी कंदील. पण आम्हाला दोघांना पण असं काही काही क्रिएटिव्ह गोष्टी आवडतात. पहिल्या वर्षी पण बनवलेला आम्ही जेव्हा आम्ही चेंबूरला होतो. नंतर पण आम्ही आता ऑलमोस्ट एव्हरी इयर, ही 4th दिवाळी आमच्या दोघांची सोबत लग्नानंतर, तर आम्ही एव्हरी इयर बनवतोच. मी त्यांना यावर्षी तरी विचारत होते की आपण नवीन कंदील घेऊया का रेडीमेडच, कारण आता आपण शिफ्टिंग करतो. आणि ते बोलले ते थोडा लेट लावू हवं तर, पण आपण दोघंच बनवू. सो खूप सुंदर 50 रुपये पण नाही लागलेले कंदीलला. गुज्जी दिदी इज हिअर. तिने खूप हेल्प केली आहे मला. दाखवीन मी अशी नाटकं करते. आणि ब्रुनो असं 10 वेळा बॉल आणून ही दिसत आहेत कुठे. हां ही जी भांडी आहेत ही एक्स्ट्रा आहेत इथे जी मी ठेवल्यात दारात. ॲक्वागार्ड बसवायचं बाकी आहे अजून. सो हे पाण्याचे हे आहेत कंटेनर्स. असं सगळं आहे मेसी, पण घर बऱ्यापैकी आम्ही क्लीन केलं आहे त्याच्यामुळे छान वाटतं आहे. प्लीज बोल. पुन्हा लांगोली काढतो. लांगोली कसं बघ नंतर पूर्ण ह्यावर मी दाखवेन. दीदी कंदील काढायला पाहिजे. वादळ वार सुटलं ग, बोलाची आमच्या टरकले ग. नाही थोडं इकडे झालं, या बाजूला झालं. प्रेटी रांगोळी. ताई कुठे शिकलात तुम्ही? क्लासेस घेता का रांगोळीचे? फक्त मोहरीवर टाक. सो आम्ही दोघी आता ट्रान्झिशन शूट करतोय. आम्हाला रील शूट करायची होती. आता आम्ही एक इंस्टाग्रामवरती पाहिलं आहे ऑलरेडी एक ट्रान्झिशन. सो हे चांगलं दिसत आहे मिडल क्रॉस. आणि मी पूजेची सगळी तयारी केलेली. मी बरीच पूजा मांडून पण झाली आहे ह्या अशा कपड्यांमध्ये घरातल्या. सेटअप करतोय आणि शूट. सुंदर मुलगी. ओ वाव, सो ब्युटिफुल, सो प्रिटी.
लास्ट ट्राय करते आम्ही. एक अटेम्प्ट त्यातल्या त्यात चांगला आलाय. उड्डीला वाटलंय की तो फायनल करूया, पण मला नाही वाटलं. चुकलंय. जे वाटलेलं बरं आलंय तेही चुकलंय. टेलिकॉम दिसेल. इंटरकॉम इंटरकॉम दिसेल. आणि अगं थांब जरा. आम्ही आता ऍक्शन करतोय. एक्सप्रेशन देते लोक असतात. हात केला कळलं तुला काय बोलायचं. हात केला तर पाय आले. एक टाइप मला. अरे मी म्युझिक वरती खूप असं कॉन्सन्ट्रेट करते ना, तर मला विसरते म्हणून मी तुला बघते. प्लीज मेन्शन मुआ. अगं प्लीज मेन्शन मुआ. प्राजक्ता पाटील. किती सुंदर मेकअप केलाय गुड्डीने माझा. आणि तिने मला केस पण थोडे हो खूप नाही छान दिसतंय. आणि छान केस पण सेट करून दिलेत. सिल्वर माझ्याकडे एक हे कोल्हापुरी साज आहे जो मी रिसेंटली घेतलाय. आणि झुमके असं सगळं आता घालणार छान. जेव्हा मी BTS दाखवलेलं एका रील शूटचं तेव्हा मी बोलले होते ना, आमच्या शेजारच्या काकींनी मला एक साडी घेतली आहे छान खणाची. ती ही साडी आहे. केस पाटील मावशींनी घेतलेली साडी. ती सुंदर मेहंदी 17 वेळा दाखवली मी या ब्लॉगमध्ये मेहंदी. केस पण खूप छान सेट झालेत. चला आता ज्वेलरी घालूया. सुंदर झालाय मेकअप. ऍक्च्युली मला ना ग्लॉसी लिप्स जास्त आवडतात, पण हा जो कलर आहे हा खूप असा छान ब्राईट पिंक कलर आहे. सो त्याच्यावर मोस्टली मॅटच चांगलं वाटतं. म्हणजे ग्लॉसी लिप्स या कलर्समध्ये चांगले नाही वाटतं असं मला वाटतं. पण असं मॅट पण छान दिसतंय. आता आपण ज्वेलरी घालूया. तर माझ्याकडे हा कोल्हापुरी साज आहे. आणि मी दुसऱ्या शॉपिंगसाठी गेलेले, पण मला तिथे हा आवडला. आणि असंच होतं बऱ्याचदा, मी काही ठरवून गेलेली नसते की हेच आणेनच. आणि हे झुमके माझे जे मी खूप कपड्यांवर ऑलरेडी घातलेले आहेत. माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत. रेड छोटी टिकली पण आहे. खूप छोटी होईल काय समजत नाहीये. गुड्डी टिकली बघायला ये जरा. काय करायला? मोठ्या मध्ये ब्लॅक आहे. ब्लॅकच लाव. ब्लॅकच चांगलं दिसेल है ना. थोडीशी वर सुंदर. हा ही साईज बरी. म्हणजे रावल्या ती थोडीशी नाही झालं माझं आता तसं पाहिजे. थोडेसे खाली वाका, कारण आम्ही नाही बसत आहोत फ्रेममध्ये व्यवस्थित. आमचं आम्हाला शूट नाही करतात ते. सो काय बोलायचं. हां 1 2 3 स्टार्ट. तुम्हाला सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या थांबा लक्ष्मीपूजन. थोडेसे खाली या. थोडेसे. हां बस बस बस. थोडेसे खाली वाका. असं नाही असे वाका. हां. सो तुम्हा सगळ्यांना आमच्याकडून बोला. 1 2 3 स्टार्ट. तुम्हा सर्वांना
सर्वांना काय सगळ्यांना बोलू. तुम्हा सगळ्यांना लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी. असंच मागे मागे जाऊया. या ना छान दिसत. कसा मागे मागे जायचंय ना. हा असं करायची काही गरज नाही. कसे दिसतोय आम्ही दोघं. खूप क्यूट. आणि लाईट्स जरी गणल्या असतील तरी फोटोमध्ये खूप छान दिसतंय. आणि माझी मेहंदी बघा परत एक 17 वेळा दाखवली मी अख्ख्या ब्लॉगमध्ये. फोटो पण काढेन आता. आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातलं दुर्मिळ चित्र. काय नाही बोलायचं नाहीये. नाही तुझा लुक दाखव. सो प्रिटी गर्ल. So pretty. Happy Diwali. Look at this pretty face. अगं बनवायला घेऊ शकतो का आपण. खाली थोडे वाका ना. तर आज आहे दिवाळी पाडवा. अरे थोडे वाका तर तुम्ही अजून पूर्ण दिसतच ना. हा आज आहे दिवाळी पाडवा आणि तुम्हाला सगळ्यांना दिवाळी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आमच्याकडे समोर थोडं कन्स्ट्रक्शन चालू आहे त्याच्यामुळे मशीन्सचा आवाज थांबायची वाट बघत होतो आम्ही. आणि खूप छान करायचं होतं मला सेलिब्रेट दिवाळी पाडवा. पण आम्हाला सुट्टी नाही आहे त्याच्यामुळे घाईघाईत हॉस्पिटलला जे कपडे घालायचे त्याच कपड्यांवरच आम्ही ओवाळणी वगैरे केली आहे सगळं. नेक्स्ट इयरपासून जर आम्ही सुट्टी नाही टाकली तर सण करायचे नाही असं ठरवलं आहे मी यावर्षी. कारण खूप घाई होते. काल देवीला वेणी पण आम्हाला नाही मिळाली. मला विड्याची पानं नाही मिळाली कारण संध्याकाळी खूप उशिरा व्हॉटएव्हर. पण नेक्स्ट इयरपासून जर सुट्टी टाकली नाही तर गौरी गणपती दिवाळी करणार नाही. येस. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. तुम्हाला तुमच्या घरच्यांना सगळ्यांना. ऑब्सेशन झालंय मला या मेहंदीचं. किती सुंदर डिझाईन आहे. अशी ना बारीक डिझाईन खूप आवडते. इथे तुमचा फोटो लावू का.